कोल्हापूरकरांना काहीसा दिलासा। पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये 1 फुटाची घट। पाणी पातळी आता 46.6 फुटांवर। सांगलीला असलेला पुराचा धोका तुर्तास तरी टळला। कृष्णा नदीची पाणी पातळी आता आणखी ओसरली, मात्र चांदोली धरण परिसरात पावसाची बॅटिंग कायम। कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दोन्ही नदीकाठची पिकं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून पाण्याखाली असल्यानं कुजली। शेती पिकांचं मोठं नुकसान। आमदार खासदार मतांसाठी तहानलेले। उजनी धरणातील पाणी वाटपाच्या नियोजन बैठकीला आमदार आणि खासदारांच्या गैरहजेरीवरनं भाजपच्या लक्ष्मण ढोबळेंची टीका। पुण्यात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या आज रद्द। मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडनं दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाईन या ठिकाणी तांत्रिक काम सुरू। पुण्यातल्या पूरस्थितीला जबाबदार ठरवत सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन। पण खलाटे यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा। खलाटे रात्रभर एकतानगरमध्ये पूरस्थिती हाताळत होते अशी माहिती। पुणे पालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडनं काळ्या फिती लावून आंदोलन। पूरस्थितीच्या वेळेला खलाटे स्वतः पुराच्या पाण्यामध्ये उतरून काम करत असताना सुद्धा त्यांचं निलंबन केल्यानं कर्मचारी आक्रमक। वारग्रस्त IAS पूजा खेडकर यांचा शोध मंदावल्याची चर्चा। हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यानंतर सुद्धा UPSCचा जाब विचारण्यास नकार। लाडकी बहीण योजनेऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या। पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका। आमदार बच्चू कडूंची सरकारवर सडकून टीका। PMPMLच्या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी काम बंद आंदोलन। पुण्यातल्या हडपसरमधल्या गाडी तळापासून कर्मचाऱ्यांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सावत्र वागणूक दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक। पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। मुंबई पुणे महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। महामार्गांवर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप। पुणे मुंबई महामार्गावर खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी। मोहोळ अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरनं मोठा वाद। राजन पाटील समर्थकांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये शिवसेना पदाधिकारी रुबीना मुलाणी यांनी तहसील कार्यालयाला केला विरोध। पोलिसांनी रुबीना मुलाणी यांना ताब्यात घेऊन बैठकीतनं बाहेर नेलं। पुण्यातल्या सहकारनगर धनकवडी भागातील गाड्यांची तोडफोड। रात्री 2 ते 3च्या दरम्यान घटना घडल्याची माहिती। 2 ऑटो रिक्षा आणि 5 दुचाकींचं मोठं नुकसान। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल CP राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राधाकृष्णन पदभार स्वीकारणार। तिसऱ्या आघाडीमध्ये जायचं की आणखी काही वेगळी भूमिका घ्यायची याबाबत 29 ऑगस्टला निर्णय घेणार। बच्चू कडूंच्या ऑफरवर मनोज जरांगेंचं स्पष्टीकरण। 7 ऑगस्टपासून मनोज जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याला सोलापूरमधून होणार सुरुवात। विरोध न करण्याचा मराठा समाजाचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा। पूजा खेडकर प्रकरणानंतर आता दिव्यांग कोट्यातनं MPSC झालेल्यांची पुन्हा शारीरिक चाचणी। 10 पैकी 9 उमेदवारांची आजपासून शारीरिक चाचणी। प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर फेर चाचणी। मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार करणार। NCERTचा निर्णय। शिक्षण प्रेमींनी व्यक्त केलं समाधान। कडाडून विरोध झाल्यानं शिक्षण विभाग बॅकफुटवर। राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता। गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नाही। काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज। राज्यपालपदी निवड झाल्यानंतर आता हरिभाऊ बागडेंनी आमदारकीचा दिला राजीनामा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राजीनामा केला सुपूर्द। हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्यामुळे विधिमंडळ सचिवालयाच्या वतीनं बागडेंचं अभिनंदन। प्रधान सचिव जितेंद्र भोळे होते उपस्थित।
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गिरगावातल्या रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया, त्रास होत असल्यानं पित्ताशयाची पिशवी काढल्याची माहिती. उरणमधल्या तरुणीची हत्या लव्ह जिहादमधूनच, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं किरीट सोमय्यांचं आश्वासन. हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रस्त्यावरच्या वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. या मार्गावरील जड, अवजड आणि हलक्या वाहनांच्या वाहतूक 3 दिवसांसाठी वळवण्यात आल्याचा निर्णय. सायन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार. 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा पालिकेचा निर्णय. त्यामुळे परिसरातली वाहतूक कोंडी वाढणार. मुंबईतली 10% पाणी कपात आजपासून मागे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यानं पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं पूर्णतः उसंत घेतल्यानं धामणी धरणाचे 3ही गेट पुन्हा बंद. सूर्या नदीचा पूरही ओसरला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 73% इतका सरासरी पाणीसाठा. मुंबईकरांना पुढील 264 दिवस पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं प्रदीर्घ आजारानं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गर्भसंस्कार, नवजात शिशु आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य. वरळीमध्ये बीएमडब्ल्यू कारच्या धडकेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू. ठाण्यातल्या व्यावसायिकाच्या गाडीनं दिली होती धडक. गेल्या 8 दिवसांपासून नायर हॉस्पिटलमध्ये सुरू होते उपचार. मुंबईत गोरेगावतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये 26 भटक्या कुत्र्यांचा मृत्यू. 20 कुत्रे उपासमारीनं मरण पावल्याची तक्रार. पोलिसांकडून दोघांविरोधात गुन्हा दाखल. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय? पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल. शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचंही वक्तव्य. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे बीडच्या दौऱ्यावर. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. भगवान भक्ती गडावर पंकजा मुंडेंची पेढे तुला. परभणीतल्या जिंतूरमधील हनवतखेड इथल्या पुलाचं काम रखडल्यानं ग्रामस्थांचे होत आहेत हाल. गुडघ्या इतक्या चिखलातनं ग्रामस्थांना करावा लागतोय प्रवास. नांदेडच्या नायगावमधील हुस्सा गावात रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची मोठी अडचण. नांदेड शहरातल्या नागरिकांचं खड्ड्यामध्ये जलपूजन करत आंदोलन. मोर चौक ते पावडेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलं अनोखं आंदोलन. जळगावमधल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरनं उघडले. धरणातनं 31,000 क्युसेक्सनं तापी नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू. धुळ्यामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ. साक्रीमधील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस झाल्यानं कान नदीवरील जामखेडी आणि मालनगाव प्रकल्प ओव्हरफ्लो. नाशकातल्या सुरगाण्याचे घोडांबे धरण ओव्हरफ्लो. यंदा 12 दिवस उशिरानं भरलं धरण. अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली. वालंबा चिखली परिसरातली घटना. दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी नाही. नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच. शेतात पाणी साचल्यानं पिकं खराब होण्याचा धोका. रेशन दुकानदारांना धान्य वाटपास ई-केवायसी आणि सदस्य पडताळणीसाठी मुदतवाढ मिळावी. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी. माथाडी कामगार आणि
मनमाड पाठोपाठ लासलगाव बाजार समितीमध्ये काम बंद आंदोलनाचा इशारा। व्यापारी आणि कामगारांमध्ये लेवी तसंच मजुरीच्या प्रश्नावरून वाद सुरू असल्यानं काम बंद आंदोलनाचा इशारा। दूध दरवाढीसाठी शिर्डीमध्ये ठाकरे गटाचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या विरोधात आंदोलन। विखेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत राज्य सरकारच्या विरोधात आंदोलकांची घोषणाबाजी। नाशिकच्या दिंडोरीतल्या नागरी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर, बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यामध्ये चित्रित। परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नागपूरमधल्या उमरेड तालुक्यातल्या मकर धोकडा तलाव ओव्हरफ्लो, पर्यटकांची गर्दी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त। संततधार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातलं संगमेश्वर प्रकल्प 100% भरला। सांडव्यातनं पाणी प्रवाहित। परिसरातल्या 10 ते 12 गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्नही मिटला। भंडाऱ्यामध्ये पावसानं काहीशी उसंत घेतल्यानं गोसीखुर्द धरणातल्या पाण्याचा विसर्ग काहीसा कमी। सध्या धरणाचे 33 दरवाजे 1 मीटरनं उघडले। 2.5 लाख क्युसेक्सनं विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातल्या साकोली तुमसर मार्गावरील मक्कीटोला इथला पूल गेला वाहून। त्यामुळे बस सेवा बंद राहणार असल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागणार पायपीट। भंडाऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमधलं सामान भिजल्यानं मोठं नुकसान। पूर ओसरल्यानंतर आता सामान वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू। वाशिममध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अडाण धरण प्रकल्प 100% भरलं। अडाण प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले। पाऊस जास्त झाल्यास पाण्याचा विसर्ग वाढवला जाण्याची शक्यता। चंद्रपूरच्या अभियंत्याचा छत्तीसगडमधल्या कोळसा खाणीमध्ये मृत्यू। जितेंद्र नगरकर प्रवाहाच्या निरीक्षणासाठी गेले असता पुराच्या पाण्यात गेले वाहून। 15 तासांच्या शोधकार्यानंतर नगरकरांचा मृतदेह सापडला। शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या बसला मलकापूर दरम्यान तांदुळवाडीजवळ अपघात। 6 प्रवासी जखमी, 3घांची प्रकृती चिंताजनक। निसरड्या रस्त्यावरनं बस उलटल्यानं अपघात। गोंदियातल्या आमगाव सालेकसा राज्य महामार्गाची प्रचंड दुरावस्था। महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यांना जोडणाऱ्या 35 किलोमीटरच्या मार्गावर खड्डे। जीव मुठीत घेऊन नागरिकांचा प्रवास। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।